Are you passionate about the hospitality? Dreaming of a career where you can create unforgettable experiences? Introducing Usha Devi College of Hotel Management, where dreams turn into reality. Students practicing hotel management skills in various settings. At Usha Devi College, we believe in practical education that prepares you for the real world. With industry expert faculty and state-of-the-art facilities, serving guests, and organizing events. Event management, our comprehensive programs cover it all. Admissions are now open. Visit our website at www.ushadevihmct.com. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो. हॅलो, हा सुनीताताई बोलतायत का? हो ताई, बोला ना. हा, मला माझा अनुभव सांगायचा होता. हा, कुठून बोलताय ताई? मी लातूरहून बोलतेय. अच्छा, नाव सांगू शकता का? नाही, मी सध्या नाही नाव सांगू शकत. बरं. मी ना मागच्या महिन्यामध्येच 13 तारखेला दादांच्या मठामध्ये जाऊन आले. अच्छा, प्रदीप दादांच्या मठामध्ये मी जाऊन आले. हा, तर बोलू शकते का मॅडम? बोला ना ताई. हा, तर ना म्हणजे मला हा भाग म्हणजे मला आमच्या दृष्टीने नवीनच होता तो पूर्ण. नाशिकचा सिन्नर कुठे, दुर्शिंगोटे काय, पळसखेडे काय, नेमकं कुठे जायचं काय नाही. आता माझ्या मिस्टरांना सांगितलं, पण सध्या कसं सगळीकडे फसवेगिरी निघाली आहे. त्यामुळे माणूस कसं कुठे चांगल्यामध्ये पण आपण आपलं मन असं झालंय की चांगल्यामध्ये पण आपण असं काही पाहायला जातो. अगदी. माझ्या मिस्टरांनी पूर्ण चौकशी केली नेमकं कसं आहे काय नाही. 5-7 दिवस पूर्ण की प्रदीप दादांचा मठ म्हणजे नेमकं काय आहे काय नाही ते. आणि मग असं केल्यावर मग म्हणाले की चल मी तुला आता घेऊन जातो, तुझी इच्छा आहे ना जायची, तर तुला मी आता घेऊन जातो. अरे वा. हा, तर मग आम्ही असं करून म्हणजे जाईपर्यंत आमचं 3 वेळेस रिझर्वेशन कॅन्सल झालं. अरे बापरे. आणि घरातनं पण निघताना ना म्हणजे एवढ्या घरगुती आपल्या अडचणी अशा एवढ्या होल्या आम्हाला की काही ना काही कारणाने कॅन्सल. शेवटी म्हटलं मी, प्रदीप दादा आणि स्वामी समर्थ तुम्ही काय कराल तो निर्णय मला मान्य असेल, कारण मी जर घरातनं सगळ्यांच्या विरोधात गेले तर परत घरात आले की वादविवाद होतील. त्यापेक्षा तुम्हीच ठरवा काय करायचंय आणि काय नाही. आता मी काहीच करत नाही, माझी तर खूप इच्छा आहे. मग असं करून आम्ही निघालो. मग गेलो सिन्नरला तिथे आणि मठामध्ये गेलो. मठामध्ये गेले की खूप छान आम्हाला सकाळी नाश्ता वगैरे मिळाला. ते झालं की मग व्यवस्थित दर्शन वगैरे सगळं झालं. पारायण केलं मी तिथे. आणि मग लगेच प्रदीप दादांची आणि काय सुंदर म्हणजे ते जेवण जे जेवलो ना इतकं चविष्ट, म्हणजे ते देवाचा प्रसाद होता म्हणूनच त्यामध्ये चव उतरलेली होती. खरं खूपच अगदी छान होतं ना की म्हणजे सांगूच शकत नाही आपण. बरोबर आहे. आणि इतकं पोटभर व्यवस्थित जेवण झालं. नाही तर आपण कसं सहसा दिवसा खिचडीवर कुणी राहत नाही. पण म्हणजे आम्हाला रात्रीपर्यंत पण भूक लागलीच नाही आम्हाला. हो ना, बघा. हो, मग त्यानंतर आमचं म्हणजे माझं पारायण वगैरे झालं आणि मग म्हटलं आता प्रश्नोत्तर विचारायची आहेत तर आपण विचारावं. तर ना माझ्या मुलाचा असा प्रॉब्लेम होता की 3 वर्षापासून त्याच्या अंगावर अशी बारीक पुरळ आल्यासारखी यायची. अरे बापरे. आणि कायम असायचे का ते? हा, ते कायम असायचे. आणि मग आता त्याचं लग्न झालेलं आहे. मग मुलांना थोडं काहीतरी चांगलं वाटत नाही सगळे विचारायला लागल्यावर. बरोबर. आणि डॉक्टर तर म्हणतात की कॉस्मेटिक प्रॉब्लेम आहे. म्हणजे जसं आपल्याला मुलींना वयामध्ये आल्यावर जसं पिंपल्स येतात, हा ही त्याचाच प्रकार आहे. पण हे कसं होतं, चेहऱ्यावर, हातावर, पायावर, पाठीवर सगळीकडेच होतं ना हातावर. मग त्यामुळे मी एवढी 3 वर्षापासून एवढी परेशान झाले. त्यामध्ये त्याचं लग्न झालं. त्या गोष्टी चांगल्या, कुठलं काहीच प्रॉब्लेम नव्हता. पण ते कॉस्मेटिक होतं. एक आई म्हणून आपली तळमळ असते ती म्हणजे खूपच मला हे होत होतं. आयुर्वेदिक झाले, होमिओपॅथी झालं, ॲलोपॅथी झालं, सगळे दवाखाने झाले. पण जेव्हा मी मठामध्ये दादांपुढे प्रश्न मांडला की असं आहे
तर दादांनी गोमूत्र सेवा बाकीच्या अशा सेवा दिल्या. परंतु आणि मला वाचन वगैरे सगळं आरोग्य सेवा वगैरे सगळंच दिलं त्यांनी. तर मुलाला वेळेप्रमाणे ना तो त्याचा जेवढं सांगितलंय तेवढं तो वाचू जरी शकला नाही तरी तो भरपूर प्रमाणामध्ये तो वाचतोय करत होता. आणि ना ती गोमूत्र सेवा दिली दादांनी. पण ते काय झालं तो म्हणतो आई माझ्याजवळ कुणी नवीन लग्न झालेलं आहे तर नको वाटायला लागलं ना गोमूत्र सेवा. आणि तू जे म्हणशील ते मी वाचतो आई, माझा विश्वास आहे, तू जे म्हणतेस ना ते मी करतो, माझा सगळा विश्वास आहे. पण ना तू हे करूला सांगू नको मला, मी बाकी सगळं करतो तू म्हणशील ते. शेवटी प्रदीप दादांना मी म्हणजे माझी चूक व्हायला लागली असं म्हणून मी शेवटी ती सेवा बंद. बाकीचे मग तू वाच तरी म्हटलं कमीत कमी, मग तो वाचतोय. आणि ना विशेष म्हणजे दादांनी मला सांगितलं होतं की बघा तुम्ही 25 ते 27 दिवसामध्ये त्याच्यावरची पूर्ण सगळं निघून जाईल. तर ताई अक्षरशः तुम्हाला खोटं वाटेल 3 वर्षापासून मी एवढी परेशान होते. पण आता तेव्हाही दवाखान्यात दाखवतच होते ना मी. हो बरोबर. त्यावेळेस हेच झाले की ते तुम्ही काही सांगितलं तुमचं ऐकायचं, यांनी सांगितलं त्यांचं ऐकायचं, तिकडे फिरत होते मी. पण जे परवा जे म्हणजे नंतर जे दादांनी सांगितलं आणि मग मी एक दवाखान्यामध्ये दादा मी आता इथे इथे जाऊन आली आणि हे मी करायला लागले, तुमचे ह्यांचं दोघांची सांगड घाला आणि पटकन बरं होऊ द्या. तर ना आता अक्षरशः त्याच्या अंगावरची पूर्ण पुरळ निघून गेली आहे. मग तो म्हणत असेल ना म्हणजे तो आहे ना त्याचा विश्वास आहे ना अजून. नाहीतरी ना कसा तो माझ्यामुळे स्वामी समर्थांचा पहिल्यापासूनच माझ्यासोबत करतो. त्याचा रिझल्ट लागला म्हणजे वर्षातनं आम्ही 2दा ते 3दा अक्कलकोट आम्हाला खूप जवळ आहे. आम्ही वर्षातनं 3 ते 4 वेळेस जातो आणि दरवेळेस म्हणजे आपण काय करणार आहे, देव आपल्याकडनं स्वामी करून घेतात. दरवेळेस आम्ही जेवणाचं सगळं म्हणजे 2 वेळ जेवण वगैरे वाढणं करणं सगळं आम्ही सेवा करतो. अरे वा वा वा. हो. आणि विशेष म्हणजे माझी जी सून आली आहे तर ती पण आमच्यामुळे मी पण सेवा करते म्हणून ती पण करत असते. किती छान ताई, किती छान. आम्ही ना असं 2 ते 4 वेळेस जाऊनच येतो. अरे वा. एवढं सगळं झालं प्रदीप दादांच्या मठामध्ये गेल्यावर खरंच एवढं छान वाटलं. आणि प्रश्न विचारताना मी आता आपली बकेट लिस्ट आपली संपतच नाही. बरोबर. सगळ्या इच्छा आपल्याला वाटतं आपलं सगळं व्हावंच वाटतं आपल्याला. खरंय. मग मी अजून माझ्या दुसऱ्या मुलाच्या बाबतीतला प्रश्न विचारला आणि सहज मनामध्ये एक असा विचार आला की हेही जर माझी इच्छा पूर्ण झाली तर मी एवढी रक्कम मी इथे देईल बाबा माझ्याकडनं सेवा म्हणून. आपण कोण देणार आहे, शेवटी देवच करून घेणार आहे आपल्याकडे, स्वामीच करून घेणार आहे. पण तिथे करून घेतील म्हणून मी बोलले अशी. तर सहज बोलता दादा म्हणाले तिथे की काय ताई म्हणजे मी बोलले काहीच नाही बोलले नाही त्यांना पुन्हा आपण कशाला सांगायला जाऊ ना. आपल्या मनातल्या भावना आपण देवाजवळ बोलतो. काय ताई तुम्ही देणार आहेस म्हणे असं सहज गमतीने म्हणाले. मला काही पाहिजे नाही बरं ताई. नंतर हसत प्रदीप दादा असं म्हणाले. म्हणजे अक्षरशः माझ्या अंगावर एवढे तिथे काटे आले ना की खरंच यांना कसं समजू शकतं. हो ना. बापरे. तो जो अनुभव आला आणि मला सांगितलं की आता तुझ्या दुसऱ्या मुलाचं म्हणे ताई तुमच्या दुसऱ्या मुलाचं 1.5 वर्षानंतर सगळं पूर्ण व्यवस्थित होणार आहे म्हणे. हो ना. 1.5 वर्षानंतर ते जे आहे ते तुम्ही नक्की परत याल म्हणे तुम्ही इथे. आणि त्या दिवशी उलट दादांना ना महाआरतीला मला थांबा म्हणून सांगितलं होतं आम्हाला. अच्छा. आणि माझा शेवटचा नंबर दुसऱ्या दिवशीपासून सुरू होणार होतं 14 तारखेपासून. पण 13लाच त्यांनी प्रश्नोत्तर सुरू केली. हो. आणि 13ला प्रश्नोत्तर सुरू केली. आणि जेव्हा आम्ही संध्याकाळी बाहेर पडलो दादा म्हणाले आम्हाला तुम्ही निघू नका, दर्शन वगैरे घ्या, आरती करा आणि मगच जा तुम्ही. तर मी दादांना मग माझी अडचण सांगितली. कारण खरंच सांगते एखादी नवीन नवरी जशी भिलेली असते ना तसं मी घरातनं अक्षरशः भिवून निघाले होते. कारण घरातनं निघतानाच सासूबाई वगैरे म्हणाले की तू कुठले स्वामी काढायला लागलीस, तू काय काढायला लागलीस तू घरातलं सोडून, असं व्हायला लागलं ना ते. शेवटी आपलं चूक आहे बरोबर आहे या संभ्रमातच मी होते. शेवटी दादांना माफी मागितली. दादांना म्हटलं दादा मी नक्की येणार आहे इथे. आणि विशेष म्हणजे तिथनं बाहेर पडले की माझे मिस्टर पण म्हणाले की अरे आपण नक्की येऊ बरं परत इथे, आता आपल्याला नक्की परत लवकर यायचंय म्हणे आपल्याला इथे. आणि ना जेव्हा आम्ही बाहेर पडलो तिथनं मठातनं आणि आम्हाला संध्याकाळच्या वेळेस म्हणजे काही त्या नांदूर शिंगोटेपर्यंत यायला काही वाहनच मिळत नव्हतं आम्हाला. अरे एवढ्या बसेस येत होत्या जात होत्या. शेवटी मी मनामध्ये मनात म्हणायला लागले मी बापरे आपण थांबायला सांगितलं होतं आपण थांबलो नाही म्हणून तर कदाचित असं नसेल. पण एक कुठून जीप आली काय माहिती की इतकं छान ते काका होते ड्रायव्हर काका.
आणि ते म्हणाले चला म्हणे मी तर इथे नेहमीच फेरा मारतो म्हणे, इथून मी नेहमीच लोकांना नेतो आणतो म्हणे, आणि काय द्यायचे पैसे तर काही नाही म्हणे, तुम्ही फक्त 20-20 रुपये द्या म्हणे तुम्ही. अरे बापरे, बघा. हो, आणि त्यांनी असं करून आम्हाला नांदूर शिंगोटेला पोहोचवलं का. अरे वा. मला ना सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 13 तारखेला जो हे होता का, तर मला रिझर्वेशनचं समजत नव्हतं. मग मी करणार काय, तुम्हाला पण कॉल लावला मी, तर तुमचा कॉल बिझीच होता. मग नंतर यशवंत दादांना बोलले मी, महिला सेवेकरी ग्रुपमध्ये आहे, पण यशवंत दादांना मेसेज केला की त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी यशवंत दादांनी पण सगळी माहिती पूर्ण पाठवून दिली की 13 तारखेलाच नक्की कार्यक्रम आहे म्हणून प्रश्नोत्तराचा. मग ते सगळं असं करत करत तिथे गेले, आणि मग असं करून माझं सगळं म्हणजे हे एक इच्छा जी होती की खूप दिवसाचे प्रदीप दादा काय आहे काय नाही हे पाहायची, खूप खूप स्वामींनी इच्छा पूर्ण केली. शेअर करता. हो हो हो, श्री स्वामी समर्थ. हो, वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.